रुपये किलो 5 ला अर्धा 10 किलो 5 ला अर्धा 10 किलो घेऊन जा कितीला पडवल ते नक्की तू का बस आता 60 म्हणलं ना आता 10 म्हणताय चढवायचा त्याला 10 किलो 10 रुपये किलो 10 रुपये 10 किलो साधा गणाला सांग पांगापांगी करा 10 रुपये किलो लगेच सांगतो बांधाबांगी करायला 10 रुपये किलो 10 रुपये किलो पांगापांगी झाली पाहिजे 10 किलो 7 किलो 5 किलो पांगा 7 रुपये किलो 10 रुपये किलो 10 रुपये किलो 10 रुपये किलो 10 रुपये किलो अहो 60-70 हवा याला अरे मार्केट 60-70 रुपयाने चालले इथं काय चेष्टा लावली बांधा बसून माझ्या वैर गणा पुढे गणाने सांगितलं मार्केटिंगच्या अक्कल भावला 0% 10 रुपये खपून टाका संध्याकाळी तेलाला पैसे नाहीत 10 रुपये किलो नि माईकलाय 10 रुपये किलो 60-70 भाव आहे गुन्हे बंद कर आणि गुंटी बी बंद कर तुमचं पुढे ते राजकारण बंद करा चिकीचं वाटवं झालं तुम्ही असं जर 100 रुपयाची वस्तू जर मला सांगा 10 रुपयाची विकत असेल तर काय राजकारणाला जायचं सुभाषराव मी काय मनाने विकत नाही गणच म्हणला मार्केटिंगला त्याला टेक्निक लागतं आणि भाऊ मंद बुद्धीचं येतं ती घरात सलून घालायचं 10 रुपयांनी विकून मोकळा. सुभाषराव कशी मी शेती करायचं कसं कष्ट करायचं 100 रुपये 80 रुपये 60 रुपये पांगापांगी करा 10 रुपये किलो म्हणलं ना अक्षरची पाहुणे पालता पडून आणला होता काय लागा पाहुणा आहे लागा काय मासली कुठे भिकार वरत नसतो जिथं आगी मग उठले कसला की मग तुमचा भाव आले भाऊ आले अरे मी म्हणत होतो का नको म्हणून मी नाही बघा बघा केवढा कुठं मला निसरता आला येऊन सगळ्या कुठे भाऊ आज राहणार आले तुझ्याकडे पण आम्ही तो पाहुणा जोडू देतच आणि गणन किती हजेरी ठरवली तुला मला 300 रुपये देतो म्हणला सुभाषराव अक्षरशः ही एकायचं 10 रुपयानी आणि हे 7 रुपये घेऊन जायचं आणि काय माती खायची का 10 रुपये किलो किशातला द्यावं लागेल तुम्हाला गणा पुढे कुठे गणा 5 ला अर्धा 10 किलो पांगापांगी करा 10 रुपये किलो बघा खाली जाऊ नका इकडे या खाली जाऊ नका खाली जाऊ नका इकडे या हो रामभाऊ आहे का की इथं बसा शांत व्हा पाणी पिऊन या इथं पाणी पाचतो बाटली दिली कानाने इथं पांगापांगी करा 10 रुपये किलो नी अरे बाळा पांगापांगी करायची वेळ आली ही 10 रुपयानी माझा दिवाळा निघाली पांगापांगी करा 10 रुपये पांगापांगी सुभाषराव मी आलो का पांगापांगी करा राव गाडी आडवा राहू देऊ तुम्ही कशाला बोंबला हिंड राव बाळासाहेब एवढं पुढं ही पुढार पण नडते पुढार पण हो का मी मालक ना गणा मालक आहे गणा म्हणला मी सांगेल तसं काय 10 रुपयाने संपवलाय माल बसा पाटील ती येईपर्यंत पण मला काय कसं भाव मनाला इतकी सांगता राव तुम्ही गिरायक आमिर रामुना विकास आता टायमिंग मिळाला गायला रामुना आमचा राम भाव आमचं रामुना म्हणतोय मी रामुना असलं टायमिंग आधी मधून बरं का रामुना नाना म्हणून तोर मारतात मार्गाने पागा माझ्या काय सांगू नका मी माझ्या मार्गाने पागणार आहे ना त्या बाळकांनी सगळा लुटलं घेतलाय तुम्हाला काय करायचं तुमच्या दारात आलो का मग शेतकरी बोंबाचा की मग शेती परवडत नाही शेती परवडत नाही राबा म्हणतोय मग गणाने सांगितलंय गणा नको करायला एक कोणतरी मालक गणा तर नाही तर राबा हे सांगितलं आमदार साहेबांना गिरणीचं, हो, हा, बदलून तुमचं गिरणीचं. केलं काम बरं का 10 रुपये किलो तुम्ही मैत्री तुटली माझी 10 रुपये किलो एवढं स्वस्त का पाहिजे तुम्ही कुणाला